हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे खूप साऱ्या कामांनी. आणि आज मला गहू पण साफ करून घ्यायचे आहेत, कारण की नंतर टाईम भेटणार नाही स्कूल स्टार्ट झाल्यावर. आणि जे साय पडलेली होती खूप साऱ्या दिवसापासून, कारण मी सुट्ट्यांमध्ये इकडे तिकडे फिरत होती, तर त्याचं तूपही काढून घ्यायचं आहे. आणि माझ्याने झालं असं, मी 2-3 भांडे करून ठेवले सायचे, तर ते आता एकत्र करते, एकच भांडं करते. आणि जे जुन्या साय होत्या खूप दिवसांच्या, त्यांचं आता तूप काढून घेते. तर अशी झाली आहे माझ्या दिवसाची सुरुवात. आणि आय होप तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला आता चहा घेऊया आपण. तर आता मी इथं चहा ठेवलेला आहे. गॅस थोडा खराब झाला आहे, माझ्याने सकाळी सकाळी इथं दूध सांडून गेलं. चला आता चहा वगैरे घेते आणि कामाला लागते. आणि राजवीर काय करतोय हे बघा. राजवीर अजून झोपलेला आहे. राजवीर अजून काढ झोप येते. अच्छा, तर आपला पहिला चहा जातोय देवाला. आमच्या घरात जेही काही होतं ते पहिलं काय जातं देवाला, कारण की आम्ही मानभाऊबंदी आहे. आम्ही चहा जेवण काही केलं तर ते आम्ही आधी देवाला दाखवतो. इथं ठेवून दिलं आता साय गॅसवर. इकडे मस्त असं खमंग असं तूप तयार झालंय, छान सुवास सुटलाय खमंग असा. तर आता मी बंद करते. छान इतकं तूप निघालं, पावसाच्या आसपास येईल. राजवीर आला अंघोळ करून. हे बघा, राजवीर आता ब्रश करतोय. राजवीरला आत्ता लक्षात आलं की राजवीरचा ब्रश बाकी आहे खाल्ल्यानंतर. पहिले तिसरा गेट होता, 2 गेट होते. हे बघा, राजवीर पाय दाबायला लावतोय मला. आणि मी नाही म्हटली तर हा तू माझे पाय दाबत नाही, तू माझे पाय दाबत नाही. अरे तो नाही का तिथे भिंती बांधून दिली आता त्यांनी. मधून ट्रेन जाते आणि गाड्यांना सोपं राहतं जायला. अच्छा अच्छा, तो कुरंगीचा आहे रे बोगदा का? हा, तो मोठा वाला. अच्छा, ते सांगतोय का? रस्त्याबद्दल सांगतोय राजवीर. काय होतं मग त्याच्याने? काय झालं मग त्याच्याने? रस्ता बांधल्याने काय झालं? तिच्यामधून गाड्या जातात आणि त्याच्यावरची ट्रेन जाते. मग इझी जायला. इझी झालं का? आणि तिथे भिंती बांधून दिली. अच्छा, घेऊन जाईल कशाबद्दल? असं फिरायला. अच्छा, मी पाय दाबते म्हणून फिरायला घेऊन जाणार आहे का? तारांगण नाही, गुजरात. गुजरात फिरायला घेऊन जाशील तुम्हाला? बापरे, पाय दाबते म्हणून. कपडे टाकून घेते. स्कूलच्या बॅगा धुवून घेतल्या, म्हणजे आता कसं स्कूल सुरू झाली की कसं टेन्शन नाही राहणार. 2-3 दिवस झाले राहिले स्कूल स्टार्ट व्हायला. राजवीरची कधी ओपन होते स्कूल? कधी ओपन होते? 8 ला का 4 ला? 8 ना. ओके. आणि हे व्हाईट जे कपडे आहेत ते हाताने धुवून घेतले. दुपारपर्यंत छान कामं आवरली गेली होती आणि गहू साफ करायला घेतले होते. तर अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं, तर मी इग्नोर केलं. ॲसिडिटीची गोळी घेतली. मला असं वाटलं नेहमी ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, पण संध्याकाळपर्यंत एक्स्ट्रीम लेवलला गेलं आणि मला हॉस्पिटलला ॲडमिटच करावं लागलं. सलाईन वगैरे झाली, सलाईन वगैरे लावली. तर अशा हॉरेबल मोमेंटला कालच्या दिवसाचा एंड झाला. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा.